बाबासाहेबांची जी जयंती आहे मूलतः संविधानाच्या मूल्यांची वृद्धी करणारा हा महोत्सव आहे. पण आता त्यांच्या विचारधारणा घेऊन खरंच कार्यक्रम राबवले जात आहेत. की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्यासाठी जे महत्त्वाचं मौलिक जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटा, असं जिवंतपणे आपल्या वाढदिवसाला संदेश देताना बाबासाहेबांनी ती महत्त्वाची गोष्ट सांगितली. राजकीय पक्ष देखील बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहे आणि त्यांच्या पद्धतीने अजेंडा राबवत आहेत. की काही लोक सो कॉल्ड स्वतःला बुद्धिजीवी म्हणणारे लोक आता म्हणू लागलेले आहेत की जसा विष्णूचा 9वा अवतार बुद्ध आहे असं ते सांगतात, तसं आता विष्णूचा 10वा अवतार बाबासाहेब आहेत असं काही लोकांनी विधान केलेलं आहे. त्याच्या घडीला आपण पाहतोय की जातीच्या नावाखालीच राजकारण केलं जातंय. ब्रिटिशांचं शासन हे फक्त 150 वर्षाचं होतं आणि गांधीजींची लढाई ही फक्त 150 वर्षाच्या शासनाच्या विरोधात होती. परंतु फुले शाहू आंबेडकरांची लढाई या देशामध्ये हजारो वर्ष जी विषमतावादी व्यवस्था आणि संस्कृती जी निर्माण झाली होती ती हजारो वर्षाच्या संस्कृतीच्या विरोधातील लढाई होती. फक्त बाबासाहेबांनीच संविधान लिहिलं आहे का? की हे जे काही राव बाजीराव आणि तू कोण म्हणत असतील की अमक्याने संविधान लिहिलं तमक्याने संविधान लिहिलं, तर त्यांनी त्यांचं हस्तलिखितं दाखवावी त्यावेळची, आत्ताची नव्हे, हस्तलिखितं दाखवावी आणि आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयात असलेलं आमचं हस्तलिखित आम्ही तुम्हाला दाखवू की संविधान बाबासाहेबांनीच कसं लिहिलं याचाच पुरावा आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयात उपलब्ध आहे. जाणकारांना ज्यांना कोणाला खूप पाहायचं असेल त्यांनी येऊन पाहावं. बाबासाहेबांची 135वी जयंती आहे, पण त्यानिमित्ताने कोणते उपक्रम करता येतील? बाबासाहेबांची जयंती ही त्यांच्या विचारांची जयंती झाली पाहिजे, ना की नवरात्र, गणेशोत्सव आणि बाकीचे काय उत्सवांमध्ये जो का धागणदिंगा होतो तो आपल्या जयंतीत होता कामा नये. नाहीतर असं व्हायचं की फोटो बदललेत, वृत्ती मात्र तीच आहे.